आज तर ना रोजचं जेवण खाऊन लई कंटाळा आला. आज काय तर चटपटीत खाऊ वाटाले. चला ते होय ग मम्मी आणि काकू, रोजचं जेवण खाऊन लई कंटाळा आला. आज काय तर वेगळं बनवा मला. काय बनवूया बरं? वांग्याचं भरीत बनवूया. वांग्याचं भरीतच करूया. लई दिवस झालं खाऊन. चला तर मग आज माझ्या मम्मीला आणि काकूला वांग्याचं भरीत खाऊ वाटलं. चला तर करूया मग. तर तुम्ही तर बघू शकता एक मोठ्या आकाराचं मग वांग घेतलेलं आहे. वांग चिरून त्याच्या फोडी करून घ्यायच्या. कारण का की वांग्यामध्ये आतमध्ये कीड व आळी असू शकते, त्याच्यामध्ये आपण फोडी करून घ्यायच्या आणि गॅसवर आपण तवा ठेवून ना त्या फोडी वाफलून घ्यायच्या. कारण वांग वाफलून घ्यायला ना जास्त वेळ लागत नाही, फक्त 2 मिनिटात म्हटलं की आपलं वांग वाफलून निघतं. तर त्याच्यावर आपण झाकणी ठेवून वाफलून घ्यायच्या. तर आपलं वांग वाफलून झालेलं आहे, तर ते आपण आता काढून घेऊ. आपल्याला या वांग्याच्या फोडी ना गार करून घ्यायच्या आहेत. तर बघा आपल्या वांग्याच्या फोडी गार झालेल्या आहेत आणि आपण त्याचा आतला भाग आहे ना काढून घ्यायचा आहे. आपल्याला ना एक कढई घ्यायची व ती कढई आपण गॅसवर ठेवून आपण गॅस ऑन करून घेऊया. तर त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेलामध्ये आपण आता मोहरी जिरं टाकून घेऊया आणि आपण आता चिरलेला कांदा घेऊया. तर चिरलेला कांदा आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आपला कांदा भाजून होईपर्यंत आपण हे वांगे जे आहेत ना ते आपण चमच्याच्या साहाय्याने बारीक करून घ्या. तर आपलं बारीक करून झालेलं आहे. तर आता आपण आपला कांदा पण भाजून झालेला आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आणि 4 लसणाच्या कुड्या बारीक करून घेतल्या त्या पण घालून आपण हलवून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण मिरची पावडर, गरम मसाला आणि आपल्या घरातलं लाल तिखट घालूया आणि चवीपुरता मीठ घालून आपण हलवून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतून घेऊया आणि पाणी ओतून झाल्यानंतर आपल्याला त्याला उकळी येईपर्यंत थांबायचं आहे आणि उकळी आल्यानंतर आपण ते बारीक केलेले वांगे आपण त्याच्यामध्ये घालूया आणि थोडंसं हलवून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. आपण ना घातलेलं पाणी ना थोडंसं आटवून घेऊया. आता आपलं बघा वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. तर बघूया ह्याची चव कशी झालेली आहे. बघा मी बनवलंय कशी झाली याची चव. कशी झालं ग चव? एकदम भारी, छान. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.